चैतन्य महाराजांच्या विषयी प्रेम नाहीये, त्यांचं चुंबकत्व खेचून आणतं. प्रामाणिकपणानं सांगतो, ज्याप्रमाणे आता मी या सगळ्या लोकांना सांगितलं की मला काही करायचं नाही आहे, पण आळंदीत बसून मला श्रीमद भागवत ऐकायचं आहे. आळंदीत बसून मला श्रीमद भागवत ऐकायचं आहे. माझी प्रामाणिक इच्छा ती होती, ते मी करतो पण आहे. तो फार मोठा आनंद आहे. आता पुन्हा जर मला विचारलं काय करावं, तर काही करू नये, फक्त कीर्तन ऐकावीत आणि प्रवचन ऐकावीत, इतकंच करावं. आणि त्यात लोकांची कीर्तन रोज बदलत जावीत, पण चैतन्य महाराजांचं कीर्तन रोज असावं, तर मी ऐकायला बसणार आहे. याचं कारण असं आहे, हरिभक्तीपरायण पूज्य मोठ्या महाराजांची वाणी, कसे महापुरुष असतात हे जवळून बघण्यामध्ये एक फार आनंद असतो. आंबा पिकावा आणि त्याला आपोआप सगळीकडे सुगंध त्याचा पसरावा, अशा प्रकारे श्री महाराजांचं व्यक्तिमत्व या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पिकलेलं होतं आणि त्यांच्या सर्वांगानं परमार्थ पादरत होता. आणि तेव्हा असं वाटायचं की खरं, आणि मी हे लिहिलेलं आहे, मी आज बोलतोय असं नाही आहे. मी हे स्वामी अखंडानंदांच्या बद्दल लिहित असताना महाराजांची तुलना करून हे मी लिहिलेलं आहे माझ्या एका प्रस्तावनेमध्ये. आणि ती माझी खरोखर अनुभूती आहे. आध्यात्मिक प्रमेय, शास्त्रीय प्रमेय किती सोपी करता यावी आणि किती रसाळ बनवता यावी, आणि ती पुन्हा ज्याप्रमाणे कालिदासानं मर्यादेत राहून शृंगार सांगितला, त्याप्रमाणे संप्रदायाच्या चाकोरीत राहून त्याला रसाळपणा कसा आणायचा हे शिकवणारं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे आमचे परमपूज्य धुंडा महाराज होते. मला असं वाटलं की याच्या पुढे आता कधी असं ऐकायला मिळणार नाही, पण ती माझी दिशाभूल होती हे चैतन्य महाराजांनी सिद्ध करून टाकलं. तेव्हाची परिपक्वता आणखी परिपक्व होत गेली, आणखी परिपक्व होत गेली, आणि ती जी उतरली ती एकदम चैतन्य महाराजांच्या मध्ये उतरली, आणि खरोखर त्यांनी पादाक्रांत करावं जग अशा प्रकारची वाणी सिद्ध केली. वाचम धेनुम उपासित, ते कसं असतं हे यांच्याकडे बघून आपल्या कोणालाही शिकता येईल अशा प्रकारचं आहे. ऐकत असताना कान तृप्त होतात. इतका मोठा समुदाय श्रद्धा संपन्न अंतःकरणानं हे सगळं श्रवण करतो हे बघून डोळे तृप्त होतात, आणि प्रतिपल माऊलींच्या चिंतनानं अंतःकरण तृप्त होत राहतं. अशा प्रकारचा एक आनंद सोहळा आपण अनुभवतो आहोत. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिक आनंद कुठेही नसेल. आत्ता तो आनंद सगळा साकारला आहे, तो या ठिकाणी साकारलेला आहे, आणि हे सगळं तुम्हा संत सज्जनांच्यामुळे होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची औपचारिकतेची झालर न लावता परमेश्वरा आम्हाला अशाच आनंदात निरंतर डुंबत राहू दे, डुंबत राहू दे, डुंबत राहू दे, इतकंच मागतो आणि थांबतो.